हे बघा, जमिनीचे डॉक्युमेंट्स. आता लवकरच मी भाऊंचं स्वप्न पूर्ण करणार. सावी, डॉक्युमेंट्स का आता बघत राहणार आहेस का? चल, देवीच्या पुढ्यात ठेव. हा. हे बावळट पोरगी स्वतःच्याच बरबादीची पूजा करते. सावी नको, तुला नाही कळते तू काय करतेस ते. अगं फसतेस तू. धैर्य, आज मला तुमच्याबद्दल लई प्राऊड फील होते बघा. तर आपण काय करायचं नाही. आता जे काय करायचं ना ते आपलं प्यादच करेल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमच्यासाठी सरप्राईज आहे. चला, अगं इथं बसा, मी आले. सावकाश. काय या पोरीचं बाई. अरे देवा. धैर्य, अजून इथेच आहे. हकला तिला लवकर इथून. मला तर असं झालंय ना, कधी ती या घरातून जाते आणि मी माझं धैर्यांच्या मिठीत घेते. खास तुमच्यासाठी, तुम्हाला जसा आवडतो तसा केक बनवलाय मी. कसला भारी आहे केक. तुम्ही स्वतः बनवलंय? हो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कधी कधी असं वाटतं ना, या जगातला सगळ्यात लकी नवरा आहे मी. किती काय काय करता तुम्ही माझ्यासाठी. सावी, अगं मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. प्लीज ऐक ना. अगं, तिने एवढा छान केक बनवलाय, तो आधी कापू देत ना, मग तुम्ही गप्पा मारत बसा. चल धैर्य. केक कापून घे. अहो पण आई, वहिनी, अहो माझ्या बायकोने एवढ्या प्रेमानं केक बनवलाय, आधी तो कट करूयात. तो आधी कट करून घेऊया की, बाकी सगळं नंतर. कॉंग्रॅच्युलेशन धैर्य. आता घे म्हणावं केक कापून.
लवकरच याच्या आनंदाचा गळा चिरणार आहे. आता हसतोय, मग रडत बसल. नाही सावी, या घासाचा पहिला मान फक्त तुमचा आहे. तुम्ही जर नसता ना तर आज हा दिवसच उजाडला नसता. खरंय. आणि धैर्याने हा घास दुसऱ्या कोणाला तरी भरवला असताना मग मी रागवले असते, पण तो घास तुला भरवतोय त्यामुळे मी नाही रागवणार. कारण त्या घासावरचा पहिला अधिकार तुझाच आहे. वास ना आता. अजून किती माझ्या वाटणीच्या गोष्टी ही पोरगी चोरणार आहे. तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत आणि ह्याच्यापेक्षा अजून जास्त मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला मिळावेत. वहिनी, अहो तुम्ही घ्या की, बघा तर कसं झालं. सावी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला सरप्राईज दिलत. नाव इट्स माय टर्न. भाऊ म्हणत होते ना की घरी ये म्हणून. हा खरं आता तुमचा एवढा मोठा प्रोजेक्ट सुरू झाला, मग मी इथं थांबणं गरजेचं आहे ना, म्हणून मग मी सावी, ते प्रोजेक्टचं काय जे काम असेल ना ते मी बघतो. तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आधी घरी जाऊन या, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करा. त्यामुळे मी आजच तुम्हाला तिकडे पाठवतोय आणि 4 दिवसांनी तुम्हाला घ्यायला येईल. धैर्य, अहो एवढी काही गरज नाहीये त्याची. मी नंतर जाईन की.